हाय गाईज. आज आपण वैद्यकीय गर्भपात कायदा 1971 हा घेणार आहोत. ठीक आहे. त्याचे जे प्रश्न आहेत ते आपण घेणार आहोत. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं ना की आपण 100 मार्क्सचा क्वेश्चन पेपर तयार करत आहोत म्हणून. तो तुम्हाला 4 फेबला भेटेल. ठीक आहे. तो तुम्हाला सॉल्व करायचा आहे आणि त्याच्यानंतर त्याचं एक्सप्लेनेशन बघायचं आहे. ठीक आहे. तो पूर्ण जो पॅटर्न आहे ICDSचा त्यानुसार असणार आहे. तर प्रत्येकाने सॉल्व करा म्हणजे तुमचा फायदा आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये मराठी, इंग्लिश, ICD म्हणजे जे पोषण आहे, पोषण अभियान त्याच्यावरचे क्वेश्चन्स आणि हे जे कायदे आहेत हा सर्व सिलेबस कव्हर होणार आहे आणि मॅथ्स रिझनिंगसुद्धा. ठीक आहे. चला मग स्टार्ट करू. क्वेश्चन्स. फर्स्ट क्वेश्चन. वैद्यकीय गर्भपात अधिनियम 1971 केव्हा लागू झाला? तर हा कायदा केव्हा लागू झाला? हा एप्रिल 1971 मध्ये लागू झाला आहे. ठीक आहे. तर ह्याचं जे हे आहे तर ह्या कायद्याबद्दल माहिती सांगायची म्हणजे तर या कायद्यामध्ये आत्ता लेटेस्टमध्ये 2021मध्ये सुधारणा करण्यात आली होती. ठीक आहे. 2021मध्ये सुधारणा करण्यात आली होती. त्याच्यामध्ये काही गोष्टी आहेत ज्या चेंज केल्या गेल्या. म्हणजे आधी 20 जी गर्भपाताची मान्यता आहे ना ती आधी 20 वीक म्हणजे काय म्हणते त्याला आठवडे 20 आठवड्यापर्यंत होती. आणि जेव्हा बदल झाला ना 2021मध्ये, ठीक आहे, त्याच्यानंतर ते 20 आठवड्याचे त्यांनी 24 आठवडे केले आहे. ठीक आहे. तर ते तुमच्या समोरच्या प्रश्नांमध्ये कवर होईलच, पण तरी तुम्हाला मी सांगून दिलं एक बेसिक आयडिया. ठीक आहे. तर याचं उत्तर होतं 1. आता नेक्स्ट क्वेश्चन. वैद्यकीय गर्भपात अधिनियम 1971 नुसार कोणत्या परिस्थितीमध्ये गर्भपात करता येतो? ठीक आहे. तर आता ऑप्शन्समध्ये बघा. स्त्रीच्या जीवाला धोका असल्यास, हो. ठीक आहे. बलात्कारामुळे गर्भधारणा झाल्यास, यस. स्त्रीच्या शारीरिक मानसिक स्वास्थ्यास धोका असल्यास, यस. होणारे मूल विकलांग निपजणार असेल तर, यस. तर हे जेव्हा सर्व गोष्टी असतात तेव्हा या परिस्थितीमध्ये गर्भपात करता येतो. ठीक आहे. तर आन्सर राहील ऑल ऑफ द अबाव. ठीक आहे. नेक्स्ट. हा जो प्रश्न आहे ना हा जनरलिस्टिक होता. ठीक आहे. याच्यामध्ये म्हणजे हे आपल्याला माहिती आहे की ठीक आहे, जर तिच्या जीवाला धोका असेल तर ऑब्व्हियस आहे की गर्भपात करू देतील ना, आणि बलात्कारामुळे पण करू देतात. ठीक आहे. तर हे असले जे प्रश्न असतात, सपोज असे जे 4 सेंटेन्सवाले जर असे प्रश्न आले तर ते जनरलिस्टिक असतात. तर त्याच्यामुळे ते पूर्ण वाचून आपल्या नॉलेजनुसार त्याला हे करायचं. ठीक आहे. टॅकल करायचं. नेक्स्ट. वैद्यकीय गर्भपात अधिनियम 1971 नुसार खालील कोणत्या कारणासाठी गर्भपात करण्याची परवानगी आहे? तर ऑप्शन फर्स्ट आहे विवाहितेचा घटस्फोट झाल्यास, बलात्कारामुळे गर्भधारण झाल्यास, वेडसर मातेस गर्भधारण झाल्यास, कुटुंब नियोजनाच्या साधने अयशस्वी ठरल्यास. ठीक आहे. तर याचं उत्तर आहे जेव्हा डिवोर्स होतो तेव्हा तर असं नाही करतायत. ठीक आहे. तर हा ऑप्शन तर नसायला पाहिजे, म्हणजे हा नाहीच आहे. ठीक आहे. तर हा नाही आहे. बलात्कारामुळे हे आपण वरतीच बघितलं होतं की असं होते. ह्या सिच्युएशनमध्ये परवानगी असते. वेडसर मातेस गर्भधारणा तर ह्याच्यामध्ये पण परवानगी असते आणि ह्याच्यामध्ये पण. म्हणजे याचं उत्तर आहे चौथं, BCD. ठीक आहे. डिवोर्सच्या केसमध्ये असं होत नाही, त्याच्यामुळे हे रॉंग आहे. नेक्स्ट. वैद्यकीय गर्भपात अधिनियम 1971 नुसार 12 आठवड्यापेक्षा जास्त दिवसाचा गर्भपात करायचा असल्यास किती डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागतो? ठीक आहे. तर हे जे आहे ना, आता याच्याबद्दल एक सेकंड, याच्याबद्दल पूर्ण डिटेलमध्ये आपण बघू. ओके. तर बघा, एक सेकंड. हा कायदा कधीचा आहे? 1971. ठीक आहे. आणि याच्यामध्ये सुधारणा कधी झाला? 2021. ठीक आहे.
तर आता याच्यामध्ये कसं झालं ना, जेव्हा हा कायदा 1971ला हे करण्यात आला ना, याच्यामध्ये दोन हे होतं. ठीक आहे. तर काय होतं की एका डॉक्टरांचा सल्ला सफिशियंट होता याच्यामध्ये 1971मध्ये, जेव्हा जर ते गर्भपात तुम्हाला 12 आठवड्यापर्यंत जर तुम्ही गर्भपात करत आहात, ठीक आहे, तर तुम्हाला एका डॉक्टरचा सल्ला असला तरी चालत होतं. हां, पण जर 12पेक्षा जास्त आठवडे झाले असतील एखाद्या मातेला, ठीक आहे, 12पेक्षा जास्त आठवडे झाले असतील आणि 12 ते 20च्या दरम्यान एवढे आठवडे जर झाले असतील, ठीक आहे, या 12 ते 20च्या दरम्यानच्या आठवड्यामध्ये जर त्यांना गर्भपात करायचा असेल, तेव्हा त्यांना 2 डॉक्टरांचा सल्ला घेणे म्हणजे आवश्यकता होती. तर हे 1971च्या कायद्यामध्ये होतं. ठीक आहे. मग नंतर आपण सुधारणा केल्या त्याच्यामध्ये. मग 2021मध्ये आपण त्याच्यामध्ये सुधारणा केल्या. तर आता 21नुसार आपल्याला माहीत आहे. ठीक आहे. तर 21नुसार आता काय झालेलं आहे की आधी जे 12 आठवडे होते ना, की 12 आठवड्यापर्यंत तुम्ही गर्भपात करू शकता, तर आता त्या 12चे आपण 20 केलेले आहेत. म्हणजे 20 आठवडे, कमीत कमी 20 आठवडे आणि जास्तीत जास्त 24. म्हणजे इथं जसं 12 ते 20 होतं ना 1971नुसार, तर आता किती झालं आहे 20 ते 24. ठीक आहे. तर आता 20 ते 24 जरी झालं असणार ना, त्याच्यामध्ये पण बघा आता याच्यामध्ये किती डॉक्टरांचा सल्ला आहे. याच्यामध्ये ना 2021मध्ये ना, जेव्हा 20 आठवड्यापर्यंत जर तुम्ही गर्भपात करत आहात, तेव्हा तुम्हाला एक डॉक्टर सफिशियंट आहे, म्हणजे एका डॉक्टरचा सल्ला चालेल. पण 20पेक्षा जास्त आठवडे झाले असेल आणि तुम्ही गर्भपात करता, ठीक आहे, 20 ते 24च्या दरम्यान, तेव्हा तुम्हाला 2 डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागणार. हे 2021च्या काय म्हणते जी सुधारणा झाली ना 1971च्या कायद्यामध्ये, त्याच्यानुसार करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. तर एवढं लक्षात ठेवा. हे तुम्हाला लक्षात ठेवावंच लागेल, कारण की इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. तर आता आपला क्वेश्चन, ठीक आहे, तुम्हाला कळलं असेल मी तुम्हाला काय सांगितलं. ठीक आहे. आता आपला क्वेश्चन काय होता, तर वैद्यकीय गर्भपात अधिनियम 1971नुसार 12 आठवड्यापेक्षा जास्त दिवसाचा गर्भपात करायचा असल्यास किती डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे. तर आता मी तुम्हाला खाली सांगितलं होतं ना, तुम्हाला आठवते का बघा. तर 2 डॉक्टरांचा, कारण की किती हे झालेले आहेत ना 12 आठवड्यापेक्षा जास्त. 1971नुसार मी तुम्हाला सांगितलं होतं, तुम्हाला ते करावंच लागणार आहे. ठीक आहे. तर मग जे आधी सांगितलं आहे ते बॅकमध्ये जाऊन परत बघा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. गर्भधारणा झाल्यापासून रिकामी जागा आठवड्यानंतर गर्भपात करता येत नाही. तर किती आठवड्यानंतर गर्भपात करता येत नाही? 24 आठवड्यानंतर. म्हणजे ऑप्शन आहे ऑप्शन सेकंड हे याचा उत्तर आहे. ठीक आहे. का बरं, मी तुम्हाला सांगितलं होतं. म्हणजे आधी किती होतं, 12 ते 20 होतं, नंतर किती झालं, 20 ते 24 झालं. म्हणजे हे जेव्हा कंडिशन असते ना 12 ते 20पर्यंत, 12 आठवडे ते 20पर्यंत तेव्हा, आणि 20 आठवडे ते 24 आठवड्यापर्यंत, तेव्हा हे एक स्पेशल केस असते. ठीक आहे. तर तेव्हा तुम्हाला ना म्हणजे 2 डॉक्टरचा सल्ला घ्यावा लागते, कारण की तेव्हा जास्त रिस्क असते ना त्याच्यामुळे. नेक्स्ट. खालील विधाने पहा. विधान 1 काय आहे, तर कोणत्याही स्त्रीचा गर्भपात तिच्या संमतीशिवाय करता येत नाही. ठीक आहे. बरोबर आहे. 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या किंवा 18 वर्षापेक्षा जास्त पण वेडसर स्त्रीच्या गर्भपातासाठी तिच्या पालकांची लेखी संमती आवश्यक आहे. हे पण विधान बरोबर आहे, असं या कायद्यामध्ये म्हटलं आहे. ठीक आहे. उत्तर आहे 1. ठीक आहे. सेंटेन्स ए पण बरोबर आहे आणि सेंटेन्स बी पण बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. वैद्यकीय गर्भपात अधिनियम 1971 बाबत विचार करा. हा कायदा एप्रिल 1972 पासून लागू झालेला आहे. बरोबर, आपण वरती बघितलं सर्वात फर्स्ट क्वेश्चनमध्ये. या कायद्यात 1975 ते 2002 मध्ये सुधारणा करण्यात आलेल्या आहे. या कायद्यामध्ये 1975 व 2002 यामध्ये सुधारणा करण्यात आलेल्या आहे. ठीक आहे. तर हे दोन्ही सेंटेन्स बरोबर आहे, याच्यामध्ये सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. नेक्स्ट.
तेच काय, पण आपण नाही का आता सपोज हा एक कायदा आहे, ठीक आहे, 1971चा. जर तुम्ही बेअर ॲक्ट गुगलवर जा आणि हा वैद्यकीय गर्भपात अधिनियम 1971, ठीक आहे, हा ओपन करून बघा तुम्ही, ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला इतका मोठा कायदा दिसतो तो, त्याच्यामध्ये पण तुम्हाला समजावं लागेल की अच्छा सुधारणा ह्या तारखेला केलेली आहे, या सुधारणा झालेल्या आहे. म्हणजे तो खूप मोठा कायदा वाचून काढावा लागतो आणि आपल्याला इतकं वाचायचं नाही आहे. आपल्याला शॉर्टकटमध्ये हे समजायचं आहे की आपल्याला काय इम्पॉर्टंट आहे, काय इम्पॉर्टंट नाही आहे. तुम्हाला इतकं जरी म्हणजे वगळता आलं ना की ठीक आहे, हे इम्पॉर्टंट आहे, ही इम्पॉर्टंट नाही, ही इम्पॉर्टंट आहे, ही इम्पॉर्टंट नाही आहे, तर त्याच्यावर तुमचा पेपर निघू शकतो, ठीक आहे. तुम्हाला फक्त पेपर काढायचा आहे, त्याच्यावरती काही म्हणजे एवढं हे नाही करायचं. त्याच्यामुळे तुम्हाला कमी टाईममध्ये जितकं जास्त करता येईल ते तुम्हाला करायचं आहे आणि ते तुम्हाला क्वेश्चन थ्रू होणार. आता बघा हा क्वेश्चन मी कसा टॅकल केला, कारण की मी आधी पण या टाईपचे क्वेश्चन सॉल्व केलेले आहेत ना. म्हणजे जर मी तुमच्या जागी असते तर मला हा क्वेश्चन कसा सॉल्व झाला असता. मी आधीचे 8 क्वेश्चन केलेले आहेत, ठीक आहे, 8 क्वेश्चन्स बघितलेले आहेत. ते 8 क्वेश्चन बघितल्यानंतर मला नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व होणारच होतं, कारण की तो पण त्याच क्वेश्चनवर डिपेंड क्वेश्चन आहे त्याच्यामुळे, ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही हे सर्व प्रश्न खूप चांगल्या याच्याने बघा. एकदा नाही समजलं तर दुसऱ्यांदा बघा, तुम्हाला तो कायदा परत वाचायची गरज पण पडणार नाही, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, वैद्यकीय गर्भपात अधिनियम 1971 नुसार कोणत्याही परिस्थितीत गर्भधारणा झाल्यापासून किती आठवड्यानंतर गर्भपात करता येत नाही. तर याचा आन्सर आहे 4, ठीक आहे. आता हे पण आपण वरच्या क्वेश्चन्समध्ये बघितलं होतं, म्हणजे मी तुम्हाला समजावून सांगितलं होतं, तरी पण मी एकदा समजावून सांगते, ठीक आहे. 12 म्हणजे 1971 नुसार काय होतं, 12 आठवडे असेल तर एक डॉक्टर, ठीक आहे. नंतर ते जाऊ द्या, ते तुम्हाला कळून गेलं असेल. आता लेटेस्ट याच्यानुसार 24 आठवडे झाले तर नाही करू शकत, म्हणजे मग त्याच्यासाठी खूप जास्त स्पेशल परमिशन पाहिजे, त्याच्यामुळे ते करता येत नाही, ते जास्तच इलिगल होऊन जाते, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालील विधाने पहा. कोणत्याही स्त्रीचा गर्भपात तिच्या संमतीशिवाय करता येत नाही, बरोबर आहे. आणि 18 इयर्सच्या खाली असेल तर तिच्या आईबाबांची संमती लागते, पालकांची, ठीक आहे. बी, नियमाप्रमाणे व सद्भावनापूर्वक जर एखाद्या डॉक्टरने गर्भपात केला तर त्याच्याविरुद्ध कोणताही दावा दाखल करता येत नाही, हे सुद्धा बरोबर आहे. सद्भावनापूर्वक केलेली कोणतीही कृती जी आहे ती म्हणजे काय त्याच्यावर कोणताही दावा करता येत नाही, ठीक आहे. तर याचे ऑप्शन 1 म्हणजे ए बी दोन्ही बरोबर आहे, ठीक आहे. नेक्स्ट, वैद्यकीय गर्भपात अधिनियम 1971 बद्दल अयोग्य विधान ओळखा, ठीक आहे. आता बघा ऑप्शन फर्स्ट काय, या कायद्याअंतर्गत कोणत्याही परिस्थितीत 24 आठवड्याच्या पुढे गर्भपात करता येत नाही, बरोबर आहे, आपण वरती बघितलं. एखादे जोडपे गर्भनिरोधक वापरत असूनही सदर महिलेस गर्भधारणा झाली परंतु 2 अपत्य असून त्यांना तो गर्भ नको आहे, सदर परिस्थितीचा हा कायदा गर्भपात करण्यास मान्यता देत नाही, हे चुकीचं आहे. आपण बघितलं होतं की जर त्यांनी हे सगळं यूज केलं आणि तरीसुद्धा जर त्यांना म्हणजे गर्भधारणा झाली तर ते काय म्हणते त्याला गर्भपात करू शकतात, ठीक आहे. तिथं काय म्हटलेलं आहे, गर्भपात करण्यास मान्यता देता येत नाही, हे चुकीचं आहे, ठीक आहे. नेक्स्ट, एखाद्या स्त्रीला गर्भधारणा बलात्कारामुळे झाली असून तिला इजा होणार असेल तर सदर कायदा गर्भपातास संमती देते, हे पण बरोबर आहे. 18 वर्षापुढील स्त्रीच्या गर्भपातासाठी त्या महिलेची मंजुरी आवश्यक असते, हे पण बरोबर आहे, ठीक आहे. तर हा आपल्याला याच्यामध्ये बरोबर नव्हतं सांगायचं, कोणतं चुकीचं आहे ते सांगायचं होतं, तर ऑप्शन नंबर 2 चुकीचं आहे, ठीक आहे, मान्यता देतात. नेक्स्ट क्वेश्चन, हा कायदा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. गर्भपात अधिनियम 1971, तर ह्या कायद्यावरचे सर्व प्रश्न तुम्ही आवर्जून बघा, जस्ट बिकॉज त्याच्याने तुमची खूप जास्त रिव्हिजन होणार. आणि तुम्ही जर पूर्ण बेअर ॲक्टमधून वाचत नसाल, सपोज तुम्ही पूर्ण बेअर ॲक्टमध्ये हे सगळे कायदे वाचलेले नसणार, ठीक आहे, आणि फक्त क्वेश्चन थ्रू गेले, ठीक आहे, फक्त प्रश्न केले तरी पण तुम्हाला त्याच्याबद्दल एक आयडिया येते आणि तुम्ही ते सॉल्व करू शकतात, ठीक आहे. आता जो BMCचा पेपर झाला होता, ठीक आहे, त्याच्यामध्ये कायदे विचारले होते, ठीक आहे. तुम्ही एकदा तो जो पेपर झाला आहे ना त्याच्यामध्ये जे कायदे विचारले ना त्याला गो थ्रू करा, तुम्हाला कळेलच की ते फक्त तुम्हाला नाही का म्हणजे इतकं बेसिक विचारतात की तुम्हाला एकदम खोलवर जाण्याची पण गरज नसते. त्याच्यामुळे तुम्ही एकदा तो पेपर बघा, तुम्हाला कळेल की कायद्यावर कशा टाईपचे प्रश्न विचारते, त्याच टाईपचे प्रश्न इथे आहेत आणि
हे सगळे प्रश्न विचारलेले सुद्धा आहेत एक्झाम्समध्ये. ठीक आहे. हा नेक्स्ट क्वेश्चन. वैद्यकीय गर्भपात अधिनियम 1971 नुसार नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकाने गर्भपात केलेल्या स्त्रीचे नाव किंवा इतर तपशील उघड केल्यास तो खालीलपैकी कोणत्या शिक्षेस पात्र असते? कोणत्या शिक्षेस पात्र असते तो? तर त्याला 1 वर्षाचा कारावास आणि द्रवदंड किंवा दोन्ही शिक्षा हे होते. ठीक आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 याचं उत्तर आहे. ठीक आहे. नेक्स्ट. आज आपण हा जो टॉपिक आहे त्याच्यावरचे सर्व क्वेश्चन घेणार आहोत. त्याच्यामुळे हा व्हिडिओ थोडा लॉंग बनेल, तर तुम्ही बघा, कारण की तुमच्याच उपयोगाचा आहे. म्हणजे तुम्हीच म्हणत होते की 10 प्रश्न किंवा 15 प्रश्न हे खूप कमी होतात बा, म्हणून त्याच्यामुळे मी सर्व प्रश्न एकाच व्हिडिओमध्ये घेतलेले आहे. हां. तर वैद्यकीय गर्भपात अधिनियम 1971 नुसार नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक नसलेल्या व्यक्तीने स्त्रीचा गर्भपात केल्यास तो खालीलपैकी कोणत्या शिक्षेस पात्र असेल? आपण वरती बघितलं होतं एका क्वेश्चनमध्ये की तो नोंदणीकृत वैद्यकीय म्हणजे काय डॉक्टर असला पाहिजे. जर तसं नसेल तर त्याला शिक्षा होते. ठीक आहे. त्याला शिक्षा किती होते? तर त्याची शिक्षा आहे 2 ते 7 वर्ष सक्षम कारावास ही त्याला शिक्षा होते, जर तो नोंदणीकृत वैद्यकीय अधिकारी नसेल तर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. शासकीय रुग्णालय किंवा शासनाच्या जिल्हा पातळी समितीने मान्यता दिलेल्या ठिकाणाव्यतिरिक्त इतर ठिकाणी गर्भपात केल्यास वैद्यकीय गर्भपात अधिनियम 1971 नुसार कोणती शिक्षा होते? ओके. तर याच्यानुसार कोणती शिक्षा होते? 2 वर्ष ते 7 वर्ष. हे पण वरच्या याच्यानुसारच आहे. ठीक आहे. म्हणजे जो वरचा क्वेश्चन होता त्याच्यावरच डिपेंड हा क्वेश्चन आहे. ठीक आहे. नेक्स्ट. वैद्यकीय गर्भपात अधिनियम 1971 मधील आर्टिकल 3 व 4 कोणत्या परिस्थितीत लागू नसतील? तर हे कोणत्या परिस्थितीमध्ये लागू नसतात? गर्भवती महिलेचा जीव वाचवण्यासाठी तिचा त्वरित गर्भपात करणे आवश्यक असल्यास. सर्वसाधारण परिस्थितीमध्ये तर गर्भपात करणे हे तर कधीच लागू नसते. ठीक आहे. तर हा तर तसा पण रिजेक्टच होणार आहे. ऑप्शन क्रमांक 2. ठीक आहे. मग हा नाही येणार तर हा पण नाही येणार आणि एकही नाही. तर हा आहे गर्भवती महिलेचा जीव वाचवण्यासाठी तिचा त्वरित गर्भपात करणे आवश्यक असल्यास, तेव्हा हे जे आर्टिकल्स आहेत ते लागू नाही होणार. आता याच्यासाठी तुम्हाला हे पण बघावं लागणार की ह्या आर्टिकलमध्ये काय दिलेलं आहे. तर हा जो आर्टिकल आहे ना, म्हणजे तुम्हाला हे पण माहीत पाहिजे आता आर्टिकल 3 आणि 4 मध्ये काय आहे. तर आर्टिकल 3 आणि 4 मध्ये रूल्स आहेत. म्हणजे वेन नॉट टू अप्लाय, म्हणजे ह्या सेक्शनमध्ये काय दिलेलं आहे की हे कधी अप्लाय नाही होत, कधी अप्लाय नाही करता येत. ठीक आहे. तर त्याच्यानुसार याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. ठीक आहे. नेक्स्ट. वैद्यकीय गर्भपात अधिनियम 1971च्या कोणत्या कलमानुसार? ठीक आहे. एक सेकंड. कोणत्या कलमामध्ये स्त्रीच्या गोपनीयतेचे रक्षण या संबंधित तरतूद करण्यात आलेली आहे? तर ते कोणत्या कलमामध्ये करण्यात आलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 आर्टिकल 5A मध्ये करण्यात आलेली आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. वैद्यकीय गर्भपात अधिनियम 1971 नुसार स्थापन करण्यात आलेल्या वैद्यकीय मंडळामध्ये कोणाचा समावेश होतो? तर याच्यामध्ये स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, रेडिओलॉजिस्ट किंवा सोनोलॉजिस्ट वरीलपैकी सर्वांचा समावेश होतो याच्यामध्ये. ठीक आहे. ऑल ऑफ द अबोव आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 19. 18 वर्ष पूर्ण न झालेल्या किंवा मानसिकदृष्ट्या आजारी महिलेचा गर्भपात करण्यासाठी वैद्यकीय गर्भपात अधिनियमानुसार कोणाची लेखी संमती आवश्यक असते? तर आपण बघितलं होतं की पालकांची लेखी संमती आवश्यक असते. नेक्स्ट. वैद्यकीय गर्भपात अधिनियम 1971 कलम 4 मध्ये कोणती तरतूद करण्यात आलेली आहे? तर याच्यामध्ये गर्भपात करण्याची जागा ही तरतूद करण्यात आलेली आहे. गर्भपात करण्याची जागा
आर्टिकल 4 नुसार. नेक्स्ट, वैद्यकीय गर्भपात अधिनियम 1971च्या कोणत्या कलमानुसार वैद्यकीय मंडळ स्थापन केले जाते? तर कोणत्या कलमानुसार वैद्यकीय मंडळ स्थापन केले जाते? आर्टिकल 3(2)(c) नुसार. ठीक आहे, वैद्यकीय मंडळ हे पण इम्पॉर्टंट आहे खूप जास्त. ठीक आहे. नेक्स्ट, वैद्यकीय गर्भपात अधिनियम 1971 नुसार राज्य शासनाने नियमानुसार तयार केलेल्या बाबींची पूर्तता करण्याच्या हेतू पुरस्सरपणे टाळाटाळ केल्यास कोणती शिक्षा होऊ शकते? तर 1,000 रुपये द्रवदंड. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 1. ओके. हां, तर अशा प्रकारे आपण याच्यावरचे सर्व प्रश्न बघितलेले आहोत. ठीक आहे. आता हा कायदा तुम्हाला खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि ह्याच्यावर मी ऑल अबाउट सर्व क्वेश्चन घेतलेले आहेत. ठीक आहे, तर तुम्ही हे सर्व बघू शकता आणि तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. ठीक आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं ना 100 क्वेश्चन्सचा आपण एक्झाम्स घेणार आहेत म्हणून, ते 4 फेबला आहे. ते तेव्हापर्यंत तुम्ही सर्व वाचून ठेवा, म्हणजे तुमचं सगळं सिलेबस कंप्लीट करून ठेवा आणि नंतर 4 फेबला जो पेपर राहील, एक्झाम राहील, ते मी PDF टाकेल, ते तुम्ही आधी सॉल्व कराल आणि नंतर त्याचं एक्सप्लेनेशन बघाल. ठीक आहे. ते TCS ज्या पॅटर्ननुसार घेते त्याच पॅटर्ननुसार क्वेश्चन्स असतील. सो तुम्ही रेडी राहा त्यासाठी. ओके, थँक्यू.